नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत चालू घडामोडी. तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सर्पदंशाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात सर्पदंशाच्या घटनाची आणि मृत्यूची अचूक नोंद राहावी, तसेच रुग्णालयामध्ये वेळेवर सर्पविरोधी लस उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्पदंशाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे खाजगी व सरकारी रुग्णालयांना सर्पदंशाच्या केसेसची नोंदी सरकारला देणे बंधनकारक आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे इराकसाठी भारताची नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे अजय ए कुमार. अजय ए कुमार हे वरिष्ठ भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी असून त्यांची इराकमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. पुढचा प्रश्न आहे, वयाच्या 93व्या वर्षी निधन झालेले बिल रास्मुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर त्याचं उत्तर आहे क्रीडा क्षेत्राशी. बिल रास्मुसेन यांनी 1971 मध्ये ESPN या जगप्रसिद्ध 24 तास क्रीडा प्रसारण वाहिनीची स्थापना केली होती. जागतिक क्रीडा पत्रकारिता आणि ब्रॉडकास्टिंगमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या आजाराला राष्ट्रीय प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे मधुमेह. भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी, संशोधन वाढवण्यासाठी आणि लोकजागृती करण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी मधुमेहाविरुद्धच्या उपचारांना राष्ट्रीय प्राधान्य म्हणून घोषित केले आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट कोण बनले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे लक्ष्मण मियप्पन. तर यांनी अत्यंत कमी वयात CA ची कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून जगातील सर्वात तरुण CA होण्याचा विक्रम नोंदवला आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांचा 19 ऑगस्ट 2026 रोजी कितवा जयंती दिन साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 108वी जयंती होती. डॉक्टर शंकर दयाल शर्मा हे भारताचे 9वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1918 रोजी झाला होता. 19 ऑगस्ट 2026 रोजी त्यांची 108वी जयंती साजरी केली जाते. पुढचा प्रश्न आहे, ताम्रबरणी नदी कोणत्या राज्यातील आहे, जिला मद्रास उच्च न्यायालयाने कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. ताम्रबरणी ही नदी तामिळनाडूतील बारमाही नदी आहे. मद्रास उच्च न्यायालयाने या नदीला लीगल पर्सन म्हणजेच एका जिवंत व्यक्तीसारखी कायदेशीर हक्क प्रदान केले आहे, जेणेकरून नदीतील प्रदूषण आणि अतिक्रमण रोखता येईल. 8वा प्रश्न, रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 4000 पेक्षा जास्त धावा आणि 350 पेक्षा जास्त बळी घेणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे दुसरा भारतीय. रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 4000हून अधिक धावा आणि 350हून अधिक विकेट्स घेण्याचा टप्पा गाठला. असा पराक्रम करणारा तो कपिल देव त्याच्यानंतरच दुसरा भारतीय आणि जगातून एकूण 5वा खेळाडू ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने डॉक्टर जल रतनजी पटेल आणि डॉक्टर जल थायकबू यांना आपला सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाज प्रदान करण्यासाठी घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान.
पाकिस्तान सरकारने भारतातील नामांकित डॉक्टर जल रतनजी पटेल आणि डॉक्टर जल थायबोको यांना वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय सेवाबद्दल सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाज देण्याची घोषणा केली आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई आयोजित आशियाई ज्युनियर ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे विघ्नेश मुर्मुला आणि सरन्या देवी. मुंबईत पार पडलेल्या या चॅम्पियनशिपमध्ये मुलांच्या गटात विघ्नेश मुर्मुलाने सुवर्णपदक पटकावले, तर मुलींच्या गटात सरन्या देवीने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवले. पुढचा प्रश्न आहे, दूरदर्शनच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे रीना सोनोवाल कौल. या भारतीय माहिती सेवाच्या वरिष्ठ अधिकारी रीना सोनोवाल कौल यांची भारतीय राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.